तर हाय यूट्यूब फॅमिली. तर पहा, आता 10वीचे वॅकेशन चालू झालेली आहेत. आता आपल्याला कसं आहे, आपले पहिलं जे शाळा होती आपल्या त्यावेळेस कसं होतं, शाळा सुरू झाल्यावरच आपल्याला 10वीचे हे वगैरे क्लास घेत होते. आणि आता कसं झालं, हे बघा उन्हाळ्यामध्येच उन्हाळा बी लागला नाही, अजून मे महिना पण आला नाही, तर 10वीचे वॅकेशन चालू झालेले आहेत. 9वीच्या विद्यार्थ्यांचे एक्झाम पण झालेले आहेत आता. तर बघा, आता उद्यापासून क्लास चालू झालेत शाळेचे. तर आजपासूनच होते, पण ट्युशनचे उद्यापासून झालेले आहेत. तर मी त्याच्यासाठी हे पुस्तकं आणलेले आहेत 10वीचे. तर बघा, आता काही पुस्तकं माझ्याकडे होती माझ्या मुलांसाठी आणि बाकीचे मी आणलेले आहेत. हे वर्गबुक आहेत, सगळे वर्गबुक आणलेले आहेत. ते बघा, असे वर्गबुक आहेत. हे आणि साधी रजिस्टर आहे आणि हे बुक्स आहेत. मॅथ, सायन्स भाग 2, सायन्स भाग 1 आणि हे मॅथ पार्ट 2 आहे हे. तर बघा, तर आता मी एवढे आणलेले आहेत. आता उन्हाळी क्लाससाठी आणलेले आहेत मी आता. आणि बाकीचे पुस्तकं माझ्या मुलीचेच आहेत, म्हणून मी आता जेवढे लागतात तेवढे घेतलेले आहेत. आणि अर्धा डझन फक्त रजिस्टर आणलेले आहेत, अर्धा डझन. तर हे कोणते क्लासमेटचे आहेत रजिस्टर, क्लासमेट. तर बघा, मला फक्त रजिस्टर म्हणायचं माहीत होतं. आता काय 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 नावं निघालेत. हे सगळ्यात चांगलं रजिस्टर आहे आणि खरंच ह्या कंपनीचं रजिस्टर चांगलं आहे. आता आमचं कसं आहे, येड्यासारखी भाषा, रजिस्टर द्या म्हणायचं आणि ते देतात, चांगलं बघून घ्यायचं. तर बघा, आत्ताच्या विद्यार्थ्यासाठी कसं झालेलं आहे बघा. म्हणून बघा, आता आणलेलं आहे मी आता हे. आणि त्याच्यासोबतच हे बघा, आता मुलाला क्लासला जायला कपडे नव्हते म्हणून हे एक टी शर्ट आणलेलं आहे. कसं आहे टी शर्ट बघा, हे पहा. आणि हा शर्ट आहे. आता लातूरला तुम्हाला सांगते, कपड्याचे एवढे महाग हो, कपडे एवढीशा लेकराचे. बघा आता याची रेट किती आहे बघा, पहा तुम्ही, एवढे महाग. आता आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये हा लई झाला 300-400चा ड्रेस आहे. तर बघा, हे 865 रुपयाचा ड्रेस आहे बघा. हा ड्रेस 865 म्हणलं तर काय सांगावं तुम्हाला. हे बघा, आणि हे टी शर्ट बघा, आपल्याकडं 300 रुपयाला देतात. तर बघा इथं यांचे रेट एवढे वाढलेले आहेत नाही तर कपड्याचे. 500 रुपयाचा आहे बघा, 599, 600चं. काय सांगावं तुम्हाला. तर आता बघा, 600 रुपयाचा ड्रेस. आता काय सांगावं तुम्हाला. ह्याने किसान मॉलमध्ये म्हणा, किसान मॉल स्वस्त देते. कशाचं स्वस्त देते हो. आता 1,500 हजाराचे 2च कपडे म्हणल्यावर, आमच्या वेळेस लग्नाचे कपडे येत होते 1,500 हजाराला. तर एवढाला लेकराचं खर्च झालं. आता माय बाप चांगलं ह्याच्यावरच जायचं आलं बघा आता. आणि म्हणतात सिटीला काय खर्च आहे बघा. आता नांदेडमध्ये आता आमच्या गावाला 300 रुपयाला हा शर्ट आरामशीर भेटला असता. कोणी म्हणेल का आता हे 900 रुपयाचा शर्ट होय म्हणून, आणि हे 600 रुपयाचं टी शर्ट होय म्हणेल का कुणीतरी. काय सांगायचं आता, तुम्ही किंमत बघताच आहे. आता असले कपडे बघा, आता ब्रँडेड कपडे, आणि कपडेच भेटण्याच तो सिंपल. आता बघा, माझ्या मुलाच्या अंगात जो ड्रेस आहे तो पण, त्याचं शर्ट पहिलं घेतलेलं जुनं आहे. इकडं बघ रे वर. तर हा जुना म्हणजे पहिलं घातलेलं त्यांचं आहे, 1 वर्ष झालं त्या शर्टला. हा पण शर्ट 1000 रुपयाचा आहे बघा अंगामधला. तर हा कपडा मात्र छान आहे बरं का, म्हणजे पैसे जातात पण कपडा खूप छान आहे. तर माझ्या साड्या ह्याच्यामध्ये 3 साड्या आल्या असत्या हो, 500-600ला साड्या एकदम जशा म्हणाल तशा. काय सांगावं तुम्हाला.
आता एवढी महागाई वाढली आणि चला म्हणलं आता तेवढं आपण खरेदी केलं तर आपल्या लेकरांसाठी काहीतरी खायला पण घेऊन यावं. आणि माझ्या लेकरांसाठी मला सारखं खायला आणावंच लागते, कारण आत्ता आपल्याकडे जोपर्यंत आपली लहान लेकरं आहेत तोपर्यंत त्यांना खायला द्यावं लागते. म्हणून मी हे बघा किसान हलवाई म्हणजे हे लातूरमधलं प्रसिद्ध स्वीटचं दुकान आहे, तर इथून मी आणलेली आहे. हे बघा कलाकंद पेढा इतका छान आहे ना, 150 रुपये पाव. पण हे खूप छान आहे बरं का, एकदम टेस्टी आहे. आणि आता घरी माझ्या काजू नसल्यामुळं मी थोडीशी लेकरांना लई दिवस झालं काजू कतली पण खाली नाही तर, आणि मी घरीच काजू कतली बनवित असते. म्हणून मी आता थोडीशी बाहेरून विकत आणलेली आहे, कारण बाहेरचं मी काजू कतली वगैरे देत नाही, घरीच मी काजू आणून काजू कतली बनवित असते. तर आता खूप दिवस झालं मी घरी बनवली नाही काजू कतली, म्हणून आता हे मी 2 छटाक विकत आणलेली आहे. बघा आता अंधार झाला आहे तर दिसत नाही. कसं आहे, आपले लेकरं लहान आहेत तोपर्यंतच खायला मागतात, मोठे झाल्यावर तर त्यांच्या मागं त्यांना खूप अशा जबाबदाऱ्या त्यांच्यावर आलेल्या असतात. त्यांनी खायला तर अजिबात मागणार नाहीत. म्हणून जोपर्यंत लहान आहेत तोपर्यंत त्यांना खायला द्या. आपल्याकडे पैसे आहेत, जेवढं आहे तेवढं करायला काही हरकत नाही. जेवढं आहे तेवढंच करा. तर आता बघा मी दिवसभर फिरून आलेली आहे. बघा कुठंतरी एखादी काम शेतामध्ये करून दिवसभर जसं आपला अवतार होते तसा अवतार माझा शेम झालेला आहे. आणि दुपारी गेले होते उन्हामध्ये, कारण आता क्लासचा टाईम आहे लेकरांचा, म्हणून मी दुपारीच उन्हामध्ये गेले होते. तर तसं सामान सगळं शाळेची तयारी झाली लेकराची. आणि जोपर्यंत आपले लेकरं लहान आहेत तोपर्यंत खरंच खायला देत राहावं लागते, खास करून मुलीला तर, कारण मुलगी आपल्या इथं आहे तोपर्यंतच आपल्यावरच ती हट्ट करू शकते. एकदा का आपलं लेकरू मोठं होऊन गेलं दुसऱ्याच्या घरी की मग कोणी त्याला खाय म्हणत नाही किंवा काय म्हणत नाही. तर टाटा बाय बाय, सबस्क्राईब करा, लाईक करा.